प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असो. आपला राजाधिराज, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, भक्ताच्या कल्याणाने ज्याला आनंद होतो आणि ह्या जिवंताच्या भूमीवर आपलं खात्रीने कल्याण करील, असं अभिवचन देणारा स्तोत्र 27:13 प्रमाणे त्या प्रभूच्या नावाला गौरव असो. प्रियजन हो, आज काही मिनिटामध्ये आपण उपासना, वर्शिप ह्या विषयावर पाहणार आहोत. हे सगळे मुद्दे ऑलरेडी तुम्हाला ठाऊक आहेत. परंतु त्याचं सिक्वेन्स ऑर्डरमध्ये आपण कसं ॲप्लिकेशन लागूकरण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे, त्या संदर्भात आपण मार्गदर्शन पाहणार आहोत आणि तेही देवाच्या वचनामधून. तर आज आपला उपासना ह्या विषयावर योहानाचा ग्रंथ किंवा योहानाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 24वा वचन. आता हे पहा, 4था अध्याय 4 हा आकडा पवित्र शास्त्रासाठी शुभवर्तमानासाठी वापरला जातो आणि सेम टाईम स्वर्गामध्ये 24 वडील आणि 4 प्राणी आहेत. यहेजकेलचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 10व्या वचनामध्ये 4 तोंड असलेला एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये पहिलं तोंड सिंहाचं आहे, दुसरं तोंड मनुष्याचं आहे, तिसरं बैलाचं पण आहे आणि चौथं अ, अ, उकाब, ईगल, पक्षाचं पण आहे, ईगलचं पण आहे. आता या ठिकाणी 4:24 योहान ह्याच शब्दाचा अर्थ होतो देवाची दया आणि त्या सुखार नावाच्या ठिकाणात विहिरीवरील त्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने एक दैवी अ, भेट दिल्यानंतर प्रभू म्हणत आहेत, की अशा प्रकारचे दिवस येत आहेत किंवा अशा प्रकारचे दिवस येणार आहेत, की त्या दिवसामध्ये लोक आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची सेवा करतील. म्हणजे दुसरा अर्थ असा पण होतो का, की आपण आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची सेवा करत नाहीत? होय, उपासना ही परमेश्वराची आत्म्याने आणि खरेपणानेच असायला पाहिजे. जर आपण प्रभूची सेवा करत आहोत किंवा किंवा उपासना करत आहोत, वर्शिप घेत आहोत, तर आपल्या जीवनामध्ये आत्मिकता पाहिजे. हे पहा, ब्रेक डान्स तुम्हाला येतो, ब्रेक डान्स मला पण यायचा. परंतु मला ब्रेक डान्स येतो म्हणून मी तिथं नाचत नाही बसायचं तसं ब्रेक डान्स सारखं. माझ्या जीवनातून मेरे जीवन में मसीह यीशु तेरा ही नाम जलाल पाता रहे, प्रभूचं तसं खरं गौरव होतंय का? आत्म्याने आणि खरेपणाने. जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि खरेपणाने ट्रूथ आणि स्पिरिट ह्या 2 गोष्टी नसतील, तर तुमची आणि माझी उपासना नंबर 1 व्यर्थ ठरू शकते. प्रभू तुमचं अंतःकरण पाहतो. म्हणून आत्म्याने आणि खरेपणाने आपल्याला प्रभूची उपासना करायचं शिकायचंय. किंवा जर मला एखादा इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं ऑल स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मधलं एखादं गिटार असो किंवा काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट मला खूप चांगल्या प्रकारे वाजवता येतं, म्हणून मी तिथं जातोय, तर ते पण थोडंसं चुकीचंच आहे. मी जे काही करत आहे, ते प्रभूच्या गौरवासाठी करत आहे. प्रियजन हो, इतिहास मी खूप चांगल्या प्रकारे वाचलेला आहे. इतिहासामध्ये ज्या सेवकांनी सेवा केली, ती आत्म्याने आणि खरेपणाने केलेली आहे आणि म्हणून डी.एल. मूडीसारखा व्यक्ती 100 कोटी लोकांना प्रभूच्या सेवेमध्ये आणू शकला. ब्रदर बिली ग्रॅहम सारखे लोकं 250 कोटी लोकांना प्रभूकडे आणू शकले. आपण आपल्याकडून काय केलेलं आहे? मी कोणाला टॉन्टिंग करत असं नाही. मला पण आत्म्याने आणि खरेपणानेच वागायला पाहिजे. परंतु आपण आपलं जीवन प्रभूसमोर चेक करूया, की जेव्हा मी उपासना करतो किंवा उपासना करणार आहे किंवा मी उपासना करतच आहे, खरंच का त्याच्यामध्ये आत्मा और सच्चाई, ट्रूथ अँड स्पिरिट, आत्मा आणि खरेपण आहे. मग परमेश्वराची उपासना ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योग्य ठरली पाहिजे आणि आपण केवळ पात्र आहोत आणि म्हणून सॉरी टू से पण याकोब अशा प्रकारे म्हटला, तुम्ही वाप आहात. आपलं आयुष्य हे प्रभूसमोर 120 इयर्स ओल्ड आहे. जास्तीत जास्त 120 प्लस मायनस. तर ह्या दिवसामध्ये आपण जी सेवा करत आहोत, ती आत्म्याने आणि खरेपणाने असायला पाहिजे. दिखावा नको, ढोंग नको. पहा याकोबाचं पत्राचा 3रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलं, की वरून उतरून येणारं ज्ञान हे मुळातच शुद्ध असतं. म्हणजे ती शुद्धता आपल्या जीवनामध्ये असावी आणि शेवटचा मुद्दा तिथं सांगितलाय, तो मुद्दा म्हणजे निर्दम, म्हणजे ढोंग नको. आपल्या जीवनामध्ये जर कुठल्याही प्रकारचा ढोंग असेल, तर आपली सेवा ही ढोंगीपणाची होऊ शकते आणि मग ते शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये ढोंगी लोकांना, ढोंगी व्यक्तीला प्रभूने भयंकर चांगल्या रीतीने स्कोल्ड केलेलं आहे. अँड आय एम सॉरी टू से धिस वर्ड, बट इट इज द वर्ड ऑफ गॉड. हे देवाचं वचन आहे. मत्तयामध्ये सांगितले 7व्या अध्यायामध्ये, की मग आय नो नॉट यू, मी तुला ओळखत नाही. ही अशा प्रकारची परिस्थिती शेवटी आपल्या जीवनावर यायला नको. म्हणून आपल्या जीवनातला जो कचरा आहे, ढोंगाचा कचरा, दिखाव्याचा कचरा किंवा मग अ, लोकांनी पाहावं म्हणून
नाही, नम्रपणे आपण प्रभूसमोर जाऊया आणि आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची उपासना करणार आहोत. त्यानंतर नंबर 2 चा मुद्दा आपण पाहूया इब्री लोकाचं पत्र याचा 12वा अध्याय आणि 25वा वचन. तर प्रभूचा आपल्याकडून अपमान होणार नाही, तर प्रभूचं पावित्र्य जपलं जाईल. ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परमेश्वराची सेवा करत असताना देवबापाचा अपमान नको व्हायला. तर हा अपमान जो शब्द आहे ना, मला 2 वचन तुम्हाला सांगू द्यात. पहा, मलाकीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं, "आय एम द फादर अँड व्हेअर इज माय हॉनर." मी बाप आहे, माझा सन्मान कुठे आहे? म्हणजे दुसरा अर्थ, आपण स्वर्गातल्या बापाचा सन्मान करत नाही, म्हणून ते वचन आलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, एहेजकेलचा ग्रंथ याचा 22वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगितलंय, की शुद्ध आणि अशुद्ध, पवित्र आणि अपवित्र याचा भेद याजक मी पण याजक आहे. याजक शिकवत नाहीत आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात येत नाहीत. शब्बात दिवस पवित्र मानत नाहीत. त्यामध्ये माझा म्हणजे यहोवा पित्याचा म्हणजे प्रभूचा अपमान होतो. म्हणजे आपल्याकडून प्रभूचा अपमान होणार नाही. रविवार हा दिवस देवबापाने प्रभुवार या नात्याने नवीन करारामध्ये स्थापित केलेला आहे. त्याला पुरावे आहेत सगळे. प्रत्येकच गोष्ट कुठं सांगत बसायची आणि प्रत्येक गोष्टीत कशाला वाद घालायचा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, काही प्रश्न उत्तराचे ग्रुप आपल्याकडे आहेत. चांगली गोष्ट आहे. असायलाच पाहिजे. मी पण त्याच्यामध्ये आहे. परंतु खूपच प्रश्न विचारून भांडावून सोडू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, जीसस इज द आन्सर. तो त्याच्या समयामध्ये प्रत्येकाला उत्तर देतो. समोरच्याला काहीतरी कमी लेखायचं म्हणून वेगळ्या प्रकारचे किंवा उलटे-पालटे प्रश्न विचारत बसू नका. आणि मग मोर अँड अबाव अनुवाद 29:29 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की ज्या गुप्त गोष्टी आहेत ते पित्याच्या प्रभूच्या अधीन आहेत आणि प्रगट केलेल्या गोष्टी तुमच्या आहेत. मी बऱ्याच ठिकाणी देवाचं वचन शिकवलं. जगातल्या अनेक ठिकाणी शिकवलंय. आफ्रिकेमध्ये जास्त शिकवलंय. आपल्या देशात खूप ठिकाणी शिकवलंय. दादांनो, आपलं जीवन 0 आहे, जर प्रभू आपल्या जीवनामध्ये नाही तर. फक्त ह्या जीवनात आपण काय करूया? प्रभूचा अपमान होणार नाही आणि उपासना हीच ती आहे, की आत्म्याने आणि खरेपणाने आणि पावित्र्याने. पावित्र्याने मंडित होऊन निर्गमाच्या पुस्तकामध्ये सांगते, की जी उपासना आपण करत आहोत, ती पावित्र्याने मंडित होऊन चर्चच्या पुल्पिटवर आल्यानंतर दूत आणि घरी गेल्यानंतर भूत, अशा प्रकारची आपली परिस्थिती व्हायला नको. मग या ठिकाणी आपण पाहत आहोत उपासना करत असताना आत्म्याने आणि खरेपणाने, पावित्र्याने युक्त होऊन आणि प्रभूच्या समक्षतेमध्ये अधिक प्रमाणात पावित्र्य जपून आणि त्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन. नंबर 3 पाहूया स्तोत्र 24:3 आणि 4 प्रमाणे, ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचं मन शुद्ध. पहा, परमेश्वराच्या गिरीवर कोण चढल? ज्याचे हात स्वच्छ, ज्याचं मन शुद्ध. हात स्वच्छ म्हणजे आपले जे डीड्स आहेत, पैसा वाढी दिलेला लावणं, उसनवार घेणं परंतु परत न देणं, दुर्जन घेतो तर परत देत नाही. दुःखाने सांगावसं वाटतं, मी पास्टर या नात्याने बऱ्याच लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि आता फोन पण उचलत नाही, देत पण नाही. अनेक ठिकाणी मी सेवा केली आणि ते म्हणतात, की आता जाताना म्हटले, की "दादा, मी Google Pay करतो. हे पवित्र शास्त्र माझ्या हातामध्ये आहे." पैसेच नाही पाठवले. मला भांडायची इच्छा नाही, मला बोलायची इच्छा नाही, मला मागायची पण इच्छा नाही. तुमचं तुम्हाला. मला माझे हात स्वच्छ ठेवायचे. कारण स्तोत्र 37:25 प्रमाणे मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालोय, परंतु धार्मिक निराश्रित झालेला आणि त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही, हे वचन आहे. मग तुम्हाला कमी नाही पडू देणार. पण तुमचे आणि माझे हात स्वच्छ पाहिजे आणि मन पण शुद्ध पाहिजे. जर आपल्या मनामध्ये प्लस मायनस गोष्टी आहेत, तर मग देवबापाला त्या गोष्टी आवडत नाहीत. आपलं मन क्लिअर कट प्रभूसमोर पाहिजे. मग परमेश्वराची उपासना करत असताना स्तोत्र 15 पाहूया 1 मिनिटं. स्तोत्र 15 मध्ये 11 मुद्दे सांगितलेले आहेत. आणि मग आपण परमेश्वराच्या गिरीवर राहू शकतो. आणि स्तोत्र 24 मध्ये पण काही बरेचसे मुद्दे सांगितलेले आहेत. स्तोत्र 24 तर असं म्हटलेलं आहे, की पहिल्या वचनापासूनच, की जे काही आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. आपण इथं फक्त नाममात्र आहोत आणि मग म्हणून स्तोत्र 23 मध्ये प्रभू म्हणतो, की तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. मग तिसरा मुद्दा हा, की हात स्वच्छ आणि मन शुद्ध. हात स्वच्छ ठेवायचं शिकलं पाहिजे आणि मन शुद्ध म्हणजे काय? आपल्या जीवनातून नको ते ज्या गोष्टी आहेत, कटुत्वाचं अंकुरलेलं बीज इब्रिकालच्या पत्रामध्ये सांगितलं, काढून टाका. रोज प्रभूकडे या. मी रिसेंटली आमच्या पुण्यातल्या खूप मोठ्या चर्चमध्ये वचन शिकवलं. होली नेममध्ये खूप आनंद वाटला. पडत्या पावसामध्ये 500-700 लोक होते. देवाला गौरव असो. मी पहिला गेलो आणि पश्चाताप केलं, कारण माझ्याही जीवनात काही गोष्टी होत्याच. त्या मंदिरात जाऊन तिथं माझं बरंच कनेक्शन आहे अँग्लिकन असल्यामुळं प्रार्थना केली, की देवा मला पहिलं शुद्ध कर रे. मला पहिलं रिपेअर कर. देवाला गौरव असो. मग तिसऱ्या गोष्टीबरोबर आपण चौथी गोष्ट पण पाहणार आहोत आणि ती म्हणजे
स्तोत्र 100 मध्ये म्हटलं की आय विल एंटर हिज गेट्स विथ थँक्स गिव्हिंग इन माय हार्ट. आय विल एंटर हिज कोर्ट विथ प्रेज. जेव्हा आपण परमेश्वराच्या उपासनेला जातो, तर त्याच्या द्वारात आणि त्याच्या अंगणात स्तुती-स्तवन करत जाणं खूप गरजेचं आहे. कुरकूर आणि किरकिर आणि मनामध्ये डाऊट आणि मग तो संदेश कसा असेल, तो कसा पण असू देत. एखाद्या वेळेस चुकलं तर चुकू द्यात. तो विषय नाही आपला. आपला विषय हा आहे की आज्ञापालन. आय विल एंटर विथ हिज आय विल एंटर हिज गेट विथ थँक्स गिव्हिंग इन माय हार्ट. आय विल एंटर हिज कोर्ट्स विथ प्रेज. म्हणजे आत्म्याने आणि खरेपणाने बरोबर अपमान न करता प्रभूचा अपमान होईल असं न वागता पावित्र्याने युक्त होऊन आणि मग त्याचबरोबर आपण हात स्वच्छ आणि मन शुद्ध आणि आता त्याच्या अंगणामध्ये त्याच्या प्रवेशद्वारामध्ये स्तुतीस्तवन करत आपण जाणार आहोत. ही ती उपासना आहे. आणि जेव्हा आपण ही उपासना करतो, मग देव बापाला ती उपासना मान्य होते. कुरकुर आणि किरकिर करत किंवा काहीतरी फॉर्मॅलिटी बनवून नाही. प्रियजन हो, जे कोणी मंदिरात गेले, फॉर्मॅलिटी बनून गेले, देवाने त्यांना वाचवलंच. पण आपण जर पवित्र शास्त्र समजलंय, तर मनापासून देवाला गौरव करत, कारण एवढंच एक जीवन आहे आणि पंडित रामाबाई अशा प्रकारे म्हटल्या, "एकच जीवन लवकरच सरेल, काम ते टिकलं ख्रिस्तामध्ये." म्हणून आपलं मन शुद्ध ठेवूया, आपले हात स्वच्छ ठेवूया आणि देवबापाची आपण आपल्या जीवनामध्ये उपासना करूया. रोमकाराच्या पत्रातून 5वा मुद्दा आपण पाहणार आहोत, 12वा अध्याय, पहिल्या 1 आणि 2 वचनामध्ये. आता मुळातच हे जे रोमकराचं पत्र आहे ना, याला पावलाचं शुभवर्तमान म्हणतात. आणि तो 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतो, की "यास्तव बंधुजनो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हास विनंती करतो, की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र आणि देवाला प्रिय यज्ञ समर्पित करा." आता शरीर म्हणजे फ्लेश. व्हाय गॉड इज इंटरेस्टेड इन फ्लेश? बिकॉज वर्ड बिकम फ्लेश. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणून कधी-कधी आपण चर्च बंक करतो. कधी-कधी आपण काहीतरी सबबी सांगतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी आत्म्याने आणि खरेपणाने पहिल्या वचनामध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहत आहोत, की तुमच्या शरीराचा जीवन पवित्र आणि देवाला प्रिय असं यज्ञ समर्पित करा. हीच ती आध्यात्मिक सेवा आहे. ह्या योगाबरोबर समरूप होऊ नका. तर मनाच्या नविनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्यात. ही उपासना आहे. हे वचन सर्वांना पाठ आहे. आणि मग पुढे अशा प्रकारे म्हटलं, की देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग उपासना ही आहे, की देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा आपण देवबापाच्या वचनाच्या द्वारे समजून घेऊ शकतो चर्चमध्ये. देवाच्या समक्षतेच्याद्वारे समजून घेऊ शकतो. रिसेंटली एका जिल्ह्यामध्ये, माझ्या नगर जिल्ह्यामध्ये मला कॉल आला जुना करार घेण्यासाठी आणि मग मी पाळक साहेबांना म्हटलं, की "मी माझ्या घरीच राहील, तुमच्याकडे राहणार नाही. तुम्हाला त्रास नको." कारण सेवेमध्ये मी गेली 25 वर्ष ही सेवा करत आहे. मी 99.99% कोणालाही विचारा, त्रास नाही दिला सेवेचा कोणाला. माझ्याकडून त्रास होईल असं मी वागलो नाही. कारण मी सेवा करतो, तर मी काही कोणावर उपकार करत नाही. ही देवाने दिलेलं कृपादान आहे. पाळक साहेब म्हटले, की "नाही, तुम्ही माझ्याबरोबर राहणार कारण आपली एकमेकांबरोबर फेलोशिप होईल आणि तुमच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील." ते खूप मोठे आहेत, परंतु तरी देखील म्हटले शिकायला मिळेल. ही फेलोशिप आत्म्याने आणि खरेपणाने, जिवंत, पवित्र आणि देवाला प्रिय. हे 5ही मुद्दे आपण परत एकदा पाहूया. पहिला मुद्दा आहे, की आत्म्याने आणि खरेपणाने आपण प्रभूची उपासना करावी. आपण उपासना हा विषय पाहत आहोत, तर उपासना आत्म्याने आणि खरेपणाने असावी. नंबर 2, देवबापाचा अपमान होणार नाही, समोरच्याचा पण अपमान होणार नाही. तशा पद्धतीने सेम टाईम पावित्र्याने युक्त होऊन आपण उपासना करावी. त्यानंतर अजून एक मुद्दा पाहूया, ती म्हणजे आपला हात स्वच्छ आणि आपलं मन शुद्ध. प्रियजन हो, एक गोष्ट बोलतो, मी जक्कयाप्रमाणे व्यक्तीच नाही पाहिली, की कोणाचं काही लुबाडलं, तर बाबांनो मी 2 पट देतो, 4 पट देतो. नाही. आपण इकडे येऊन खूप मोठमोठे बडेजाव करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु हात स्वच्छ ठेवणं आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. यालाच ते प्रॅक्टिकल ख्रिश्चन लाईफ म्हणतात. आणि त्यानंतर परमेश्वराच्या मंदिरात जाताना कसं जायचं? आनंदाने, कारण आनंदी हृदय हेच सर्वोत्कृष्ट औषध आहे. जर आपण इथूनच निगेटिव्ह प्रिज्युडाइज्ड माइंड म्हणजे आत्म्या आणि खरेपणाने जाण्याच्या ऐवजी मनात काहीतरी डाऊट घेऊन गेलो, तर आपल्याला आशीर्वाद मिळण्याची शक्यता नाही. म्हणून आय विल एंटर हिज गेट विथ थँक्सगिव्हिंग इन माय हार्ट. आय विल एंटर हिज कोर्ट विथ प्रेज. म्हणजे त्याच्या प्रवेशद्वारात, त्याच्या अंगणात मी स्तुतिस्तवन करत जाईल. आणि शेवटी आपल्या जीवनाचं समर्पण, आपल्या जीवनाचं पहिल्यापासून शेवटपर्यंत समर्पण करणं खूप गरजेचं आहे. जर आपण तिमोथेचं दुसरं पत्र वाचलं, मी जेव्हा-जेव्हा तिमोथेचं दुसरं पत्र वाचतो, त्यावेळेस मला खूप रडू येतं. कारण त्या ठिकाणी संत पाऊल तिथं शेवटचं समर्पण करतो, की त्याचा प्रणय काळ आता जवळ आलेला आहे. परंतु तो त्रोवसात कार्पाजवळ राहिलेला माझा झगा म्हणजे धार्मिकता, तो ते घेऊन या आणि चर्मपत्र पण घेऊन या. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत समर्पण. तुमचं आणि माझं समर्पण परमेश्वराला मान्य असो आणि या सर्व समर्पणाच्याद्वारे परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो.
गॉड ब्लेस यू ह्या उपासनेमध्ये.